So in previous lecture we have started to study about the human nervous system. So from that we already studied about the central nervous system. So all of you know about the nervous system is divided into three different parts. First one is the central nervous system, second one peripheral nervous system, and third one is autonomic nervous system. So from that we already studied about the central nervous system. So central nervous system has main organs that are brain and spinal cord, and we also studied about the functions of different parts of brain and spinal cord. Now today we are going to study about the peripheral nervous system. So this is the second part of human nervous system, and that is peripheral nervous system. So peripheral nervous system. So this consists mainly nerves which are originated from सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे बघा, मेन काय इन्क्लूड आहे या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये? नर्व्स आहेत. नर्व्स म्हणजे चेता. कुठून ओरिजिनेट होणाऱ्या? ज्या सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून ओरिजिनेटेड होणाऱ्या नर्व्स आहेत, अँड विच आर ओरिजिनेटेड फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टुवर्ड्स द all parts of our body, so that are included in the peripheral nervous system. या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये नर्व्स ज्या आहेत तर त्या इन्क्लूड केलेल्या आहेत, ज्या सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून काय झाल्यात? ओरिजिनेटेड झालेल्या आहेत. अँड दीज नर्व्स कनेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम विथ ऑल पार्ट्स ऑफ आवर बॉडी. आता या नर्व ज्या आहेत त्या एक तर सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून ओरिजिनेट होतात आणि त्या कुठे जातात? प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक पार्टकडे काय झालेल्या असतात? त्या जातात. सो दॅट कनेक्ट्स द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू ऑल पार्ट ऑफ आवर बॉडी, अँड दीज आर ऑफ टू टाईप्स. तर या ज्या नर्व्स आहेत तर त्या पण काय आहेत? दोन प्रकारच्या आपल्याला सांगता येतील. फर्स्ट टाईप आहे क्रॅनियल नर्व्स. याच्यामध्ये पहिल्या टाईपच्या नर्व्स कुठल्या आहेत? क्रॅनियल नर्व्स आहेत. क्रॅनियल नर्व्स कुठल्या असते सांगा? क्रॅनियल नर्व्स, क्रॅनियम कुठलं काय माहिती आहे ना तुम्हाला? क्रॅनियम म्हणजे काय? क्रॅनियम पासून ज्या आहेत ज्या ओरिजिनेट होतात, म्हणजे आपल्या ब्रेन पासून ज्या ओरिजिनेट होतात. सो दॅट नर्व्स आर इन्क्लुडेड इन द क्रॅनियल नर्व्स. सो दीज नर्व्स, क्रॅनियल टाइप ऑफ नर्व्स दॅट आर ओरिजिनेटेड फ्रॉम ब्रेन, दॅट आर कॉल्ड ॲज अ क्रॅनियल नर्व्स. ज्या नर्व्स ब्रेन पासून काय होतात? ओरिजिनेटेड होतात, अशा नर्व्सना काय म्हटलं? क्रॅनियल नर्व्स असं म्हटलं जातं. सो दीज नर्व्स आर असोसिएटेड विथ व्हेरियस पार्ट्स ऑफ अवर हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन. आपले जे बॉडीचे पार्ट कुठले मेन बघा? हेडचा पार्ट आणि थोरॅक्स म्हणजे छातीचा भाग, आणि ॲबडॉमेन म्हणजे पोटाचा जो भाग आहे, या भागांमध्ये काय होतात? या नर्व्स ज्या आहेत कुठल्या? क्रॅनियल ज्या नर्व्स आहेत तर त्या काय होतात? त्या असोसिएटेड झालेल्या असतात, म्हणजे स्प्रेड झालेल्या असतात. सो हिअर देर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स आर प्रेझेंट. किती पेअर्स आहेत त्याच्या? 12 पेअर्स आहेत, म्हणजे एकूण 12 पेअर्समध्ये का? कारण एक जी नर्व आहे तर ती लेफ्ट साईडकडून आणि एक दुसरी राईटकडून, अशा पेअर्समध्ये काय असतात? ह्या नर्व्स प्रेझेंट असतात. आणि त्या कुठे असोसिएटेड झालेल्या आहेत सांगा? ब्रेनपासून ओरिजिनेट झालेत आणि कुठेपर्यंत केलेल्या? त्या हेडच्या पार्टकडे, थोरॅक्सच्या आणि ॲबडॉमेन या पार्टकडे काय झाल्यात? त्यांचं असोसिएशन झालेलं आहे. आता सेकंड टाईपच्या ज्या नर्व्स आहेत, सो दॅट आर कॉल्ड ॲज अ स्पायनल नर्व्स. त्या कोणत्या नर्व्स आहेत बघा? स्पायनल नर्व्स. स्पायनल या काय दुसऱ्या प्रकारच्या नर्व्स आहेत. स्पायनल नर्व्स म्हणजे कुठून ओरिजिनेट झालेल्या असणार सांगा? दीज आर ओरिजिनेटेड फ्रॉम स्पायनल कॉर्ड. दॅट नर्व्स आर कॉल्ड ॲज स्पायनल नर्व. ज्या नर्व्स काय होतात? स्पायनल कॉर्डपासून काय झाल्या? ओरिजिनेटेड झालेल्या आहेत, अशा नर्व्सना स्पायनल नर्व्स असं म्हटलं जातं. अँड दीज आर असोसिएटेड विथ आर्म्स, legs,
स्किन अँड सम अदर पार्ट्स ऑफ आवर बॉडी. आता या कुठे गेलेल्या सांगा, या नर्व्स स्पायनल कॉर्डपासून काय झाल्यात, ओरिजिनेटेड झालेल्या आहेत, म्हणजे निघलेल्या आहेत. आणि त्या कुठेपर्यंत स्प्रेड झालेल्या आहेत, कुठल्या कुठल्या भागाकडे, आपल्या बॉडीच्या आर्म्सकडे म्हणजे हातांकडे, लेग्स म्हणजे पायांकडे, स्किनचा सगळा पूर्ण भाग जो असतो तिथे, आणि काही अदर जे पार्ट्स आहेत तिथेपर्यंत काय होतात, या नर्व्स पोचतात. सो देर आर 31 पेअर्स ऑफ दिस टाईप ऑफ नर्व्स. किती पेअर्स आहेत त्याच्या, 31 पेअर्स आहेत. या किती पेअर्समध्ये प्रेझेंट असतात, 31. आणि कुठे कुठे पोचलेले असतात या, टुवर्ड्स आवर आर्म्स, लेग्स, स्किनचा जो पार्ट आहे आणि सम अदर पार्ट्सकडे काय होतात, या स्प्रेड झालेल्या असतात किंवा या असोसिएटेड झालेल्या असतात. सो these nerves are called as the spinal nerve. So this is about the peripheral nervous system. ही काय आहे आपली पेरिफेरल नर्वस सिस्टीम, जी सेकंड पार्ट आहे कुणाचा, ह्युमन नर्वस सिस्टीमचा. आता थर्ड जो आपण पार्ट म्हणतो किंवा डिवाइड झालेला आहे आपली पूर्ण नर्वस सिस्टीम जी आहे, तर ती थर्ड जी आपण सिस्टीम सांगतो नर्वस सिस्टीम, सो दॅट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. It is the autonomic nervous system. Autonomic nervous system. So these nerves consist this nervous system consists the nerves which are involuntary organs like heart, lungs, stomach, etc. and it is not under control of our will. आता इथं ज्या ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये ज्या नर्व्स प्रेझेंट असतात, तर त्या कशा नर्व्स आहेत, दॅट आर इनव्हॉलंटरी नर्व्स. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक टाईपच्या नर्व्स आहेत. सो देअर कॉन्ट्रॅक्शन ऑर रिलॅक्सेशन दॅट इज नॉट अंडर आवर विल, म्हणजे आपल्या इच्छेनुसार काय होत नाही, त्यांचं मुवमेंट होत नाहीत. तर आपल्या काय होतात, आपली इच्छा असो किंवा नसो, त्यांच्यामध्ये काय आपल्याला दिसतात, मुवमेंट ह्या दिसतातच. सो दॅट टाईप ऑफ नर्व्स दॅट आर इन्क्लुडेड इन ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. अँड मेनली कुठे असणाऱ्या आहेत नर्व्स आहेत, टुवर्ड्स द हार्ट, लंग्स आणि स्टमक, ज्या याच्यामध्ये काय होतात, कंटिन्युअस काय होते, मुवमेंट होत असते. सो दॅट टाईप ऑफ मुवमेंट इज अ इनव्हॉलंटरी मुवमेंट. अशा ऑर्गन्सना असोसिएटेड असणाऱ्या ज्या नर्व्स आहेत, तर त्या कुठे इन्क्लूड केलेल्या आहेत, या ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. सो दीज आर द इनव्हॉलंटरी नर्व्स विच आर प्रेझेंट इन ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सो ही काय आहे, आपण हे काय बघितलं आता, 3 डिफरंट पार्ट्स ऑफ आवर नर्वस सिस्टीम. हे याच्या आधी पण तुम्ही शिकलाय की आपली जी ह्युमन नर्वस सिस्टीम आहे, तर ती कॉम्प्लिकेटेड आहे, बरोबर ना. अँड इट कंट्रोल्स अँड कोऑर्डिनेशन बिटवीन ऑल पार्ट्स ऑफ आवर बॉडी, देअर ॲक्टिव्हिटीज, डिफरंट लाईफ प्रोसेसेस, या सगळ्यांवर कंट्रोल करण्याचं काम कोण करते, ही नर्वस सिस्टीम करत असते. आणि त्याचे 3 हे भाग आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. दिस इज अबाउट द नर्वस सिस्टीम. नाव आता बघा, याच्या आधी पण काही एक्झाम्पल्स आपण बघितले. काही वेळेस काय करतो आपण, काही असे इम्पल्सेस आपल्याला प्राप्त होतात सराउंडिंगमधून की त्याला आपण काय करतो, क्विक अशी काय करतो, रिस्पॉन्स देतो. सो दॅट टाईप ऑफ ॲक्शन्स आर कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्स ॲक्शन. त्याला काय म्हणतात, रिफ्लेक्स ॲक्शन. आणि ही रिफ्लेक्स ॲक्शन काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. कोणती आहे ही रिफ्लेक्स ॲक्शन, कुठल्या टाईपच्या ॲक्शन्स असतात या रिफ्लेक्स ॲक्शन, हे आपण बघूया आपण. सो अॅन इमिडिएट अँड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स गिवन to the stimulus from the environment and that is called as reflex action. reflex action म्हणजे क्विक दिलेला काय हा रिस्पॉन्स आहे. कसा आहे तो, इमिडिएट म्हणजे लगेचच पटकन दिलेला आहे. आणि हा इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स आहे, म्हणजे तुम्ही विचार थिंकिंग करत बसता का त्याच्या रिस्पॉन्सवर, नाही, तर ती काय आहे, इनव्हॉलंटरी अशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे. कशाला दिलेला रिस्पॉन्स, तर सराउंडिंगमधून काय मिळतात आपल्याला, जे इम्पल्सेस मिळतात त्याला दिलेला काय आहे, तो क्विक अशा टाईपचा आणि इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स असतो. अशा प्रकारच्या ज्या ॲक्शन्स आहेत, आपल्या कृती आहेत, त्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्स ॲक्शन असं त्याला म्हटलं जातं.
आता इथं बघा, समटाइम्स वी रिॲक्ट अन इन्सिडेंट विदाउट एनी थिंकिंग ऑन our part or control over the reaction, and this is the response to the certain stimulus from the surroundings. आता काही वेळेस काय केलं जातं बघा, जे सराउंडिंगमधून आपल्याला काय मिळतं, काही रिस्पॉन्सेस प्राप्त होतात, अशा रिस्पॉन्सवर आपण अजिबात विचार करत नाही. तर काय होतं, त्याच्यावर आपण एकदम अतिशय वेगानं अशी काय करतो, त्याला रिस्पॉन्स देतो, म्हणजे त्याच्यावर कृती करतो. लक्षात येते का बघा, तुमच्या एन्व्हायरमेंटमधून अशा प्रकारचे काही आपल्याला स्टिम्युलस म्हणजे इम्पल्सेस प्राप्त होतात, चेतना प्राप्त होतात, ज्याच्यावर आपला ब्रेन थिंकिंग करत नाही, विचार करत नाही. तर त्याच्यावर क्विक काय होते, आपल्यामध्ये इनव्हॉलंटरी अशी आपण रिस्पॉन्स किंवा ॲक्शन देतो. सो दॅट आर द रिफ्लेक्स ॲक्शन इन सच सिच्युएशन. आता या प्रकारच्या या सिच्युएशनमध्ये काय होतं का, प्रॉपर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन दॅट इज अचीव्ड इवन विदाउट इंटरव्हेन्शन ऑफ ब्रेन. या प्रकारच्या ज्या ॲक्शन्स असतात त्याच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन राखलं जातं. आणि कसं राखलं जातं हे, विदाउट इंटरॅक्शन ऑफ ब्रेन, म्हणजे ब्रेनचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न होता ब्रेनपर्यंत या इम्पल्सेस पोहोचतच नाहीत. तरीही अशा प्रकारच्या ॲक्शन्समध्ये काय होतं, आपल्याकडून हा व्यवस्थित प्रकारे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन त्या ॲक्शन्समध्ये राखलं जातं. सो दॅट आर द रिफ्लेक्स ॲक्शन. आता काय करायचं आहे बघा, तुम्ही ऑब्झर्व द अबव फिगर, जी तुम्हाला फिगर दिलेली आहे बघा, तर त्या फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि काही इथं क्वेश्चन्स विचारले, त्याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत. सो ऑब्झर्व दिस फिगर नीटली. ऑब्झर्व द फिगर 15.16 in your textbook. First question is, what is happening at 1 and 2? So there are some numbers are given in the figure. इथं काय फिगरमध्ये काय केले आहेत, नंबर्स दिलेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारले आहेत बघा. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपनिंग ॲट 1 and 2. 1 and 2 असे नंबर्स दिलेत, त्या ठिकाणी काय होतं आहे, काय घडतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. सो व्हॉट हॅपन्स इन नंबर 1, व्हॉट हॅपन्स हियर, बर्निंग फ्लेम दॅट इज टच्ड बाय फिंगर. इथे पहिल्यांदा काय झालं आहे बघा, एक ज्योत दिसायला लागली आणि त्याला काय केलं आहे, फिंगरनी टच झालेला आहे. त्याच्यानंतर काय केलं आहे बघा, सेकंडमध्ये काय झालं आहे, देअरफॉर द हँड इज पुल्ड बॅक इमिडिएटली और इन्स्टंटेनियसली. होय की नाही. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय कृती झाली आहे बघा, समजा जर तुम्हाला दिव्याला म्हणजे बर्निंग जी फ्लेम आहे, पेटता जो दिवा आहे, त्याला समजा तो तुमचा चुकून काय झाला, बोट टच झाला, तर काय होणार आहे, एकदम इन्स्टंटेनियसली इमिडिएटली काय होणार आहे, यू पुल युअर हँड बॅक. तुम्ही काय करणार आहे, पटकन तो हात तुम्ही बाजूला घेणार आहे. या कृती झाल्यात की नाही पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये नंबरमध्ये, बरोबर. व्हॉट हॅपन्स हियर, सेन्सरी ज्या नर्व्स असतात, न्यूरॉन्स असतात, सर तो काय करतात, इम्पल्स घेतात आणि त्याच्यावर काय होतो, क्विक रिस्पॉन्स दिला जातो बाय पुलिंग युअर हँड बॅक, बरोबर. तुमचा हात काय होतो, लगेचच मागे खेचला जातो. सेकंड क्वेश्चन काय बघा, विच नर्व्स कॅरीज द इम्पल्सेस टू द पॉईंट मार्क्ड 3 नंबरचे बघा, कुठल्या टाईपचे ज्या सांगा, त्या नर्व्स कुठल्या टाईपचे सांगा, ज्या इम्पल्स काय करतात, नर्व्स घेऊन जाणारे त्यांना काय म्हणायचं, कुठल्या टाईपच्या न्यूरॉन्स आहेत, त्या सेन्सरी टाईपच्या न्यूरॉन्स. आपण याच्या आधी बघितले की नाही, न्यूरॉन्सचे 3 टाईप्स बघितले की नाही, नर्व्ह सेलचे, सेन्सरी, मोटर आणि असोसिएशन न्यूरॉन्स आहेत ना, 3 टाईप्स. त्याच्यापैकी कुठल्या टाईपचे न्यूरॉन्स हे इम्पल्स कंडक्ट करतात, म्हणजे स्किनपासून ते स्पायनल कॉर्डकडे घेऊन जाणारे, ब्रेनकडे घेऊन जाणारे कुठल्या नर्व्स सांगा, सेन्सरी न्यूरॉन्स. इन विच डायरेक्शन इट इज कंडक्टिंग द इम्पल्स, कुठल्या डायरेक्शनमध्ये सांगा, आता कुठल्या डायरेक्शन सांगा, कशाला टच झाला आहे, फिंगरला, म्हणजे कुठं, स्किनपासून काय झाला, हा इम्पल्स मिळालेला आहे टुवर्ड्स कुठं, ब्रेनकडे, बरोबर. म्हणजे डायरेक्शन कुठली असणार आहे, स्किन टू ब्रेनकडे ही डायरेक्शन असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, विच इज द नर्व शोन इन नंबर 4. 4 नंबरमध्ये काय बघा, कुठल्या नर्व्स आहेत सांगा, त्या
बरोबर करेक्ट. दॅट आर द असोसिएशन नर्व्स बिकॉज दीज आर प्रेझेंट इन बिटवीन मोटर अँड सेन्सरी नर्व्स. त्याच्यामध्ये आहेत की नाही या कोणत्या आहेत असोसिएशन न्यूरॉन्स किंवा नर्व्स आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा. विच इज द ऑर्गन मार्क्ड ॲज 5 मध्ये मार्क झालेला ऑर्गन कोणतं सांगा. दॅट इज अ स्पायनल कॉर्ड करेक्ट. सो दॅट ऑर्गन इज स्पायनल कॉर्ड. म्हणजे इम्पल्सेस कुठे गेलेत आता स्पायनल कॉर्डकडे गेलेले आहेत. नाही देन ॲट 6 बघा आता. विच नर्व इज कंडक्टिंग द रिस्पॉन्स टू द इम्पल्स करेक्ट. सो दीज आर द मोटर न्यूरॉन्स विच कॅरीज द रिस्पॉन्स फ्रॉम स्पायनल कॉर्ड टुवर्ड्स द इफेक्टर ऑर्गन्स. त्यांना आपण मसल किंवा ग्लँड्सकडे रिस्पॉन्स कॅरी करणारे कुठले न्यूरॉन्स असतात. मोटर न्यूरॉन्स असतात करेक्ट. आता 7th बघा. वेअर हॅज द इम्पल्स रीच्ड. हां येस. सो इम्पल्स दॅट रिस्पॉन्स दॅट हॅज रीच्ड टुवर्ड्स द मसल्स इन द 4 आर्म. आता कुठं पोचला आहे हा इम्पल्स आपल्या 4 आर्ममध्ये पोचला आहे. म्हणजे कुठे पोचला आपल्याला दंडामध्ये पोचलेला आहे. तिथे काय होतं बघा. देर इज अ रॅपिड कॉन्ट्रॅक्शन दॅट इज टेक्स प्लेस. रॅपिडली लगेचच काय करतो आपण हात बाजूला करतो घेतो की नाही. म्हणजे 4 आर्ममध्ये मी परवा पण सांगितलं बघा तुम्हाला बायसेप्स आणि ट्रायसेप्स असतात. याच्यामध्ये क्विक कॉन्ट्रॅक्शन होतं या बायसेप्समध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं क्विक कॉन्ट्रॅक्शन होतं अँड वी पुल आवर फिंगर बॅक. आपण काय करतो पटकन आपला जो हात आहे तर तो बाजूला घेतो. म्हणजे इथं जो काय रिस्पॉन्स आहे त्याचा रिझल्ट म्हणून काय करतो आपण वी विथड्रॉ आवर हँड क्विकली बॅक साईड. आपण पटकन काय करतो आपला हात बाजूला घेतो. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा. स्केच अँड लेबल द अबाव फिगर. या फिगरला काय करायचं आहे तुम्हाला लेबलिंग करायचं आहे. मग नावं द्यायचे बरोबर. मग ही फिगर तुम्ही काढलात तर फर्स्ट जे आहे तर त्याला तुम्ही काय नाव देणार सांगा. दॅट इज द सेन्सरी रिसेप्टर इन द स्किनमध्ये असणारे ते रिसेप्टर्स आहेत विच दॅट टेक्स द इम्पल्स. हे काय करतात इम्पल्स घेतात. असे काय आहेत ते रिसेप्टर आहेत स्किनमध्ये असणारे. सेकंडला तुम्ही काय नाव देणार सांगा लेबल करणार आहे. दॅट इज काय आहे हे बर्न्ड फिंगर आहे की नाही. हां तर त्याला काय नाव देणार तुम्ही बर्न्ड फिंगर. थर्ड जे आहे तर ते काय सांगा सेन्सरी न्यूरॉन करेक्ट. 4th नंबरला आहे तर ते असोसिएशन न्यूरॉन. 5th नंबरला स्पायनल कॉर्ड आहे बरोबर करेक्ट. आणि 6th नंबरला मोटर न्यूरॉन आहेत. आणि 7thला काय नाव देणार येस मसल्स आहेत ते. तिथं काय नाव देणार तुम्ही मसल सेल हे नाव देणार आहे कळलं. सो दिस इज अबाउट द रिफ्लेक्स ॲक्शन. अशा प्रकारचे रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय सांगा क्विक ॲक्शन. आता अजून तुम्ही असं आणखीन एखादं एक्झाम्पल सांगू शकता का तुम्ही रिफ्लेक्स ॲक्शनचं. असं आणखीन एखादं एक्झाम्पल सांगा की तुम्हाला समजा पिन टोचली बोटाला चुकून तरी पण तुम्ही काय करता तिथं क्विक असा रिस्पॉन्स दाखवता. तर हे पण काय आहे रिफ्लेक्स ॲक्शनचं एक आपण एक्झाम्पल देऊ शकतो. आता इथं बघा जेव्हा आपण हे सगळे पूर्ण कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन बघतो. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन दॅट इज ब्रॉड विथ द हेल्प ऑफ 2 डिफरंट सिस्टीम्स. हे आपली आपण पूर्वी बघितलं बघायच्या आधी 2 सिस्टीमकडून काय केलं होतं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ठेवलं होतं अमंग द बॉडी पार्ट्स किंवा ज्या सगळ्या सेल्स आहेत किंवा सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत सगळ्या लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या 2 वेगळ्या सिस्टीम्सकडून ठेवलं होतं. त्याच्यातली फर्स्ट सिस्टीम आत्तापर्यंत आपण बघितली दॅट इज द नर्वस सिस्टीम बरोबर. नर्वस सिस्टीम त्याचे डिफरंट पार्ट्स बघितले. ह्युमन नर्वस सिस्टीम याचा आत्तापर्यंत आपण काय केला स्टडी केला. आता सेकंड जे काय आहे सेकंड टाईपची सिस्टीम सो दॅट इज कॉल्ड एज अ केमिकल कंट्रोल. म्हणजे एकतर नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल
या दोघांनी मिळून काय केलं तर आपल्या बॉडीवर कंट्रोल ठेवला जातो आणि शिवाय जे बॉडी पार्ट्स असतात, सेल्स असतात, डिफरंट लाईफ प्रोसेसेस आहेत, तर यांच्यामध्ये काय केलं जातं कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल ठेवला जातो. सो दॅट सेकंड पार्ट दॅट इज अ केमिकल कंट्रोल. तो आता आपल्याला बघायचा आहे केमिकल कंट्रोल. ओके, आतापर्यंत काय बघितलं आपण नर्वस कंट्रोल बघितला. आता सेकंड पार्ट कोणता आहे केमिकल कंट्रोल. सो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन in our body that is brought with the help of certain type of chemicals substance and that chemical substances are called as hormones. नर्वस कंट्रोल आतापर्यंत आपण बघितला कशा प्रकारे नर्वस जे आहे कंट्रोल ठेवलं जातं आपल्या बॉडीवर ते बघितलं. याच्याशिवाय कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे काही स्पेसिफिक टाईपच्या केमिकल सबस्टन्सकडून पण काय केला जातो ठेवला जातो आणि अशा केमिकल सबस्टन्सनेसना काय म्हटलंय हार्मोन्स म्हणतात. असे हे काय आहे स्पेसिफिक टाईपचे हे केमिकल सबस्टन्स आहेत दॅट आर कॉल्ड ॲज हार्मोन्स. दॅट केमिकल सबस्टन्सेस आर हार्मोन्स. सो हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लँड्स. कुणाकडून सिक्रेट होतात या एंडोक्राइन ग्लँड्स असतात. एंडोक्राइन ग्लँड्स या कसल्या ग्लँड्स आहेत एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे याला अंतःस्रावी ग्रंथी असं म्हटलं जातं. आता बघा इथं दोन टाईपच्या ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. एक्झोक्राइन ग्लँड्स आणि एंडोक्राइन ग्लँड्स. एक्झोक्राइन ग्लँड्स तुम्हाला माहिती असतील ज्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वगैरे प्रेझेंट असतात बघा. सलायव्हरी ग्लँड्स आहेत की नाही ग्लँड्स. त्याच्यानंतर इंटेस्टिनल ग्लँड्स असतात, गॅस्ट्रिक ग्लँड्स वगैरे. या सगळ्या सिबॅसियस ग्लँड्स असतात. या सगळ्या ज्या आहेत तर त्या काय आहेत एक्झोक्राइन ग्लँड्स आहेत. एक्झोक्राइन आणि एंडोक्राइनमध्ये काय डिफरन्स असतो बघूया आपण. एंडोक्राइन ग्लँड्स ज्याला अंतःस्रावी ग्रंथी असं म्हटलं जातं. सो दीज ग्लँड्स डू नॉट हॅव अरेंजमेंट ऑफ देअर ओन आयदर टू स्टोर ऑर कॅरी द सिक्रेशन and these type of glands are ductless glands. या अशा टाईपच्या ग्लँड्स आहेत तर त्यांना काय नसतात डक्ट म्हणजे वाहिन्या नसतात. काय होतं बघा या प्रकारच्या ज्या ग्लँड्स आहेत तर त्यांना काय नाही आहेत डक्ट नाही आहेत म्हणजे वाहिन्या नाहीत. वाहिन्या म्हणजे ट्यूब्स ज्याच्यामध्ये काय होतं यांच्यामध्ये तयार होणारे सिक्रेशन्स वाहून नेण्यासाठी काय नसतात डक्ट यांच्यामध्ये नसतात. कुणामध्ये एंडोक्राइन ग्लँड्समध्ये. पण ज्या मगाशी मी सांगितलं की नाही एक्झोक्राइन ग्लँड्स यांच्यामध्ये पण काय असतात डक्ट असतात. जसं सलायव्हरी ग्लँड सलावा त्याच्यामध्ये तयार होतो आणि तो सलावा माउथपर्यंत आणला जातो. माउथमध्ये या ग्लँड्स असतात का नाही. बॅक टू द टीथ या प्रेझेंट असतात सलायव्हरी ग्लँड्स आणि तिथून तो सलावा जो आहे तर तो माउथपर्यंत आणला जातो. कशाच्या थ्रू पाईप ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं त्यांना डक्ट म्हटलं जातं. कळलं त्यांना काय म्हणतात डक्ट. मग अशा प्रकारचे डक्ट हे एंडोक्राइन ग्लँड्समध्ये नसतात. मग काय होतं त्यांच्यामध्ये जे काय सिक्रेशन्स तयार होतात ते स्टोअर सुद्धा होत नाहीत म्हणजे ते साठवून पण ठेवले जात नाहीत. आता ते कॅरी पण कसे आता त्यांना डक्टच नाही मग ते कॅरी आउट कसं करायचं. त्यांच्यामध्ये तयार झालेले सिक्रेशन जे आहेत तर ते कसं कॅरी आउट केलं जातं बघा. सो हेन्स as soon as these hormones are produced they are directly released into the blood circulation. जिथं जिथं या ग्लँड्स प्रेझेंट आहेत तिथं काय होतात त्यांच्यामध्ये हे सिक्रेशन्स म्हणजे कोण असतं या सिक्रेशनला काय म्हटलं हार्मोन्स. हे हार्मोन्स त्या ठिकाणी तयार होतात आणि ते डायरेक्टली कुठं पोचवले जातात ब्लडमध्ये हे पोअर केले जातात किंवा रिलीज केले जातात सोडले जातात. मग ब्लड काय करतं जिथं त्याचं नेसेसरी आहे तिथं आवश्यक आहे तिथं त्या हार्मोन्सना घेऊन जाणारे कोण असतात ब्लड असतात. म्हणजे जरी यांना डक्ट नाही तरी पण काय होतं जे काय इफेक्टार जे साईट असतात म्हणजे जे काय जिथं आवश्यकता असते तिथं हे हार्मोन्स जे आहेत तर ते काय होतात ब्लड थ्रू हे का पोचवले जात असतात. आलं हे लक्षात आलं. सो ऑल दीज
So though these endocrine glands are present in the specific locations in our body, these secretions are reached to all parts of our body via blood. जरी आपल्या बॉडीच्या स्पेसिफिक ठिकाणी वेगळ्या ठिकाणी या ग्लँड जरी प्रेझेंट असल्या तरी आणि यांना डक्ट नाहीत तरी सुद्धा जिथं गरज आहे जिथं आवश्यकता असते तिथं यांचे सिक्रेशन्स जे आहेत तर ते काय होतात ब्लड वाया म्हणजे ब्लड थ्रू काय केले जातात हे कॅरी आउट केले जातात आणि तिथं पोहोचवले जातात. सो दीज एंडोक्राइन ग्लँड्स अलॉंग द नर्वस सिस्टीम म्हणजे इथं बघा नर्वस कंट्रोल आणि कुठला कंट्रोल आहे हे केमिकल कंट्रोल. सो दीज बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन आवर बॉडी. या दोघांकडून सुद्धा म्हणजे नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल या दोघांकडून काय केलं तर आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन जे आहे म्हणजे नियंत्रण आणि समन्वय जो आहे आपल्या बॉडीचा तर तो ठेवला जातो. सो दीज बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. सो दीज टू सिस्टीम दॅट आर हेल्प each other to control and integrate the various activities in the body. So a marked difference between these two system. आता या नर्वस कंट्रोलमध्ये आणि केमिकल कंट्रोलमध्ये कोणता महत्त्वाचा ठळक असा कुठला डिफरन्स आहे ते बघूया आपण. नर्वस कंट्रोल पण काय करतं सांगा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ठेवतं की नाही कशाच्या थ्रू सांगा नर्व्स थ्रू. नर्व्स काय करतात इम्पल्सेस घेतात आणि त्याच्यावर रिस्पॉन्स देतात बरोबर ना होय की नाही म्हणजे तो काय असतो एकदम क्विक रिस्पॉन्स असतो की नाही पटकन फास्ट होणारी ती काय आहे प्रक्रिया आहे प्रोसेस आहे. आणि इथं मात्र काय होतं बघा हार्मोन्समध्ये काय होतं एकदम स्लो काय होतात हे सिक्रेशन तयार होतात आणि खूप जास्त वेळांपर्यंत हे टिकून राहत असतं. हा एक मुख्य ठळक फरक याच्यामधला दोघांमधला कुणामधला नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोलमधला आपल्याला सांगता येईल. सो अ मार्क्ड डिफरन्स बिटवीन दीज टू सिस्टीम इज दॅट द नर्व इम्पल्सेस आर फास्ट. नर्व इम्पल्सेस काय असतात फास्ट असतात बट शॉर्ट लिव्ड काय असतात कमी कालावधीसाठी म्हणजे फास्ट लगेच तयार होतात आणि लगेच काय होतात ते संपून जातात त्याच्यावर ॲक्शन्स होते. बट द ॲक्शन ऑफ हार्मोन दॅट इज स्लो बट लॉंग लास्टिंग. पण जी हार्मोनची जी काय ॲक्शन असते तर ती स्लो असते म्हणजे हळूहळू होणारी काय आहे प्रक्रिया आहे पण कशी राहते ती खूप कालावधीपर्यंत टिकून राहणारी असते. हा मुख्य फरक आहे कुणामधला नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोलमधला. लक्षात आलं हे आता बघा. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट दीज हार्मोन्स आर सिक्रेटेड ओनली रिक्वायर क्वांटिटी अँड देर इज अ स्पेशल टाईप ऑफ मेकॅनिझम विच कंट्रोल द क्वांटिटी अँड टायमिंग ऑफ द हार्मोन. आता हे जे हार्मोन्स तयार होतात हार्मोन्स काय सांगा एंडोक्राइन ग्लँडमध्ये तयार होणारे केमिकल सबस्टन्स आहेत. हे स्पेशल टाईपचे सबस्टन्स असतात केमिकल सबस्टन्स. तर हे तयार होताना काय होतात दीज सिक्रेशन्स आर ओनली रिक्वायर क्वांटिटी जेवढी गरज आहे की नाही तेवढंच काय होतं हे तयार होत असतात. आणि मग आणि त्यांचं कंट्रोल आणि त्यांचं टायमिंग म्हणजे केव्हा तयार व्हायचं किंवा केव्हा ते रिलीज करायचं याच्यावर पण काय असतो त्याच्यामध्ये एक स्पेशल मेकॅनिझम असतं. त्या प्रक्रियेद्वारेच काय होत असतं हे तयार होतात आणि रिलीज केले जातात. फॉर एक्झाम्पल बघा व्हेनेवर देर इज अन इन्क्रीज इन द ब्लड शुगर लेवल सर्टन सेल्स इन द पॅनक्रियाज they get stimulated and as a response they release the greater quantity of insulin. फॉर एक्झाम्पल इथं सांगितलं बघा आपल्याला की काय सांगितलं जर समजा आपल्या ब्लडमधला ग्लुकोज लेवल इन्क्रीज झालं ग्लुकोज म्हणजे शर्करा साखर जर वाढली ब्लडमधली तर आता तिला काय करायचं आहे नियंत्रणात आणायला पाहिजे की नाही कंट्रोल करायला पाहिजे ती काय करायला पाहिजे नॉर्मल लेवलला आणायला पाहिजे. मग त्यावर कंट्रोल करण्यासाठी आणि पॅनक्रियाजमध्ये हे काय होतं इन्सुलिन तयार होते हे तुम्हाला माहिती आहे. पॅनक्रियाज ही एंडोक्राइन ग्लँड आहे तर तिच्यामध्ये काय होतं इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असतं. हे हार्मोन काय करतं तर ते काय करतं जास्त मोठ्या प्रमाणात तयार होतं आणि ह्या हार्मोनचं काय फंक्शन आहे तर ते काय करतं आपल्या ब्लडची जी ग्लुकोज लेवल आहे तर ती काय करतं
कमी करतं आणि आपली ग्लुकोज लेवल ब्लडमधली नॉर्मल आणण्यासाठी मदत करत असतं. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, हे या केमिकल कंट्रोलद्वारे काय केलं जातं, हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन झालं की नाही. म्हणजे काय झालेलं, ब्लड शुगर लेवल वाढलेली. मग काय होतात की पॅनक्रियाजमधले काही स्पेसिफिक सेल काय केले, त्यांनी इन्सुलिन सिक्रेट केलं आणि ते रिलीज झालं कुठं, ब्लडमध्ये. आणि त्याच्यामुळं काय झालं, ब्लडमधली शुगर लेवल जी आहे तर ती काय झाली, कंट्रोलमध्ये आणलेली आहे. सो दिस इज अबाउट द केमिकल कंट्रोल.